आणि बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। कालच न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना फसवणुकीप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। पण त्यांच्या या शिक्षा प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलाय। या फसवणूक प्रकरणाचा दिवाणी न्यायालयाचा निकाल कोकाटेंच्या बाजूने लागलाय। कालचा निकाल नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दिला गेलेला होता, पण आता दिवाणी न्यायालयाचा निकाल हा माणिकराव कोकाटेंच्या बाजूने आहे। 1996 साली कोकाटेंनी फ्लॅट जप्ती आणि फसवणूक प्रकरणाला दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि काल जिल्हा न्यायालयातला निकाल लागला जो कोकाटेंच्या विरोधात गेला। पण आजचा निर्णय आहे दिवाणी न्यायालयातला जो कोकाटेंना दिलासा देणारा आहे। याच दाखल दाव्याचा निकाल 2004 साली कोकाटेंच्या बाजूने लागला होता। दिवाणी न्यायालयाचा निकाल फौजदारी प्रकरणात दाखल न केल्यामुळे कोकाटेंना शिक्षा झाल्याचं तज्ञांचं मत आहे। माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळण्याचा मार्ग मात्र यामुळे आता मोकळा होत असल्याचं कळतंय। 2004 साली दाखल प्रकरणाचं निकालपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिक माहिती देतील। लक्ष्मण, काय आहे दिवाणी न्यायालयाचा निकाल आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंना दिलासा कसा मिळतो? ज्ञानदा, खरं तर हे प्रकरण अगोदर थोडक्यात समजून घ्यावं लागेल की माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये त्यावेळेला अर्थात ज्यावेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला 2097 साली त्यांच्या विरोधामध्ये तत्कालीन जे अप्पर जिल्हाधिकारी होते त्यांनी त्यांचं जे फ्लॅट आहे तो फसवणूक प्रकरणात जप्तीची ऑर्डर काढलेली होती आणि ही ऑर्डर जप्ती आणि फसवणुकीची जी ऑर्डर प्रशासनाने काढलेली होती त्याला माणिकराव कोकाटे यांनी दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं। 1997 ते 2004 पर्यंत या सगळ्या प्रकरणाचा खटला जो आहे तो दिवाणी न्यायालयात चालला आणि त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांचे वकील होते नंदकिशोर भुतडा। ॲडव्होकेट नंदकिशोर भुतडा यांनी माणिकराव कोकाटेंच्या बाजूने त्यावेळेला ही सगळी केस जी आहे ती लढवलेली होती आणि या केसचा निकाल जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने लागलेला होता। त्यावेळेला दिवाणी न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की माणिकराव कोकाटे यांनी कुठल्याही प्रकारे शासनाची फसवणूक केलेली नाही आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा जो जप्तीची जी ऑर्डर प्रशासनाने काढलेली आहे ती ऑर्डर काढण्याचा अधिकार देखील ते त्यांच्या कक्षेमध्ये नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारची ऑर्डर ते काढू शकत नाही अशा प्रकारचं निकालामध्ये म्हटलेलं होतं। त्यावेळेचे न्यायाधीश जे होते त्यांची देखील माहिती आणि नाव जे आहे ते या आपल्याला निकालामध्ये पाहायला मिळेल। AP रघुवंशी नावाचे जे न्यायाधीश होते AP रघुवंशी नावाचे जे न्यायाधीश होते त्यांचा हा निकाल आहे आणि त्यांनी 2004 सालीच माणिकराव कोकाटे यांच्या पक्षामध्ये हा निकाल दिला होता, अर्थात त्यांच्या बाजूने निकाल दिलेला होता। कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जो फौजदारी न्यायालयामध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी दिवाणी न्यायालयाचा जर जुना निकाल जोडलेला असता तर कदाचित हा निकाल माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये गेलेला नसता, अशा प्रकारचं मत तज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। बरोबर आहे। या प्रकरणामध्ये 2 निकाल आपल्याला पाहायला मिळतात। दिवाणी न्यायालयाचा निकाल काही वर्षांपूर्वी कोकाटेंच्या बाजूने आहे, तर कालचा जिल्हा न्यायालयाचा निकाल मात्र कोकाटेंच्या विरोधात गेला आणि त्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। इकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनंतर आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुद्धा आरोप होतात। त्यानंतर विरोधकांनी या दोनही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। नैतिकतेच्या दृष्टिकोनातून अजित पवारांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करतात। अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये 2 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही, तुम्ही जे मला प्रश्न विचारले, दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे। नैतिकता। धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे हे यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे। परंतु सद्यस्थितीत त्यांचे पक्षप्रमुख यांनी सांगितलंय की दुरान्वयी त्या ठिकाणी संबंध या प्रकरणामध्ये नाही, तसं स्पष्टीकरणही धनंजय मुंडेंनी दिलंय
आणि त्याच्यामुळे पुरावा आणि संदर्भ त्या ठिकाणी सापडले तर त्यांचे पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, मग सरकार त्या ठिकाणी आपली भूमिका घेईल. दरम्यान मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवरती आरोप झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जबाबदारी म्हणून, नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा अशी प्रतिक्रिया आता अण्णा हजारेंनी सुद्धा दिलेली आहे. मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे. चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना,